तथागत भगवान गौतम बुद्ध, स्कॉलरशिपचे जनक, ज्यांनी पहिल्यांदा स्कॉलरशिप दिले असे छत्रपती शाहू महाराज, स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाई, 9 कोटीचे माता रमाई, स्त्रियांना शिक्षणाचा वारसा देणारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि जगतात त्या सगळेच, पशु पक्षी किडे मुंग्या सगळेच जगतात, पण माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे असे घडलेले शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महान पुरुषांना मी प्रथम वंदन करून माझे 2 शब्द मांडले. आपण जमलेलो आहोत ते सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त. पण सावित्रीबाई काय होत्या, सावित्रीबाई जाणून घ्यायचा, त्यांचा प्रवास जाणून घ्यायचा म्हणजे काय करायचं. आजही बऱ्याच लोकांना विचारलं सावित्रीबाई कोण होत्या, ज्योतिबा कोण होते, त्यांनी काय केलं, तर सगळे लोक एकच सांगतात, सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी शाळा खोलल्या आणि ज्योतिबांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. एवढंच, बस एवढाच आहे का सावित्रीबाईंचा आणि ज्योतिबांचा इतिहास. जर आपल्याला सावित्रीबाई समजून घ्यायचे असतील, ज्योतिबा जाणून घ्यायचे असतील, तर आपल्याला पहिले तो काळ समजून घ्यावा लागेल. जो काळ, ज्या काळामध्ये स्त्रियांना जन्म घेणं हे पाप होतं, स्त्री भ्रूण हत्या व्हायच्या, त्याला जन्माला येण्याच्या आधी मारायचे. जर त्या जन्माला आल्याच तर लहान वयात त्यांच्यापेक्षा वयोवृद्ध माणसाशी त्यांचा विवाह करायचा. त्या काळात मनुस्मृतीवर देश चालत होता. मनुस्मृती ही मनुस्मृती मनू नावाच्या एका ब्राह्मणाने लिहिली होती. त्यात असं लिहिलं होतं, एखादी स्त्री जर मेली, एखाद्या स्त्रीचा नवरा जर मेला तर तिला सती जावं लागायचं. सती जावं लागणं म्हणजे काय, त्या बाईच्या नवऱ्याच्या प्रेतासोबत तिला जाळत होते. जर ती लहान असेल तर तिला बांधून जाळत होते. अशा सती परंपरेच्या काळामध्ये आणि ज्या काळामध्ये स्त्रियांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल होतं, जिथं चूल आणि मूल हा कायदा चालत होता, अशा काळातला हा संघर्ष. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले एक दिवशी बाजारात गेल्या. सावित्रीबाई जिलेबी खात होत्या. तिकडून एक पिचन ग्रस्त आला आणि सावित्रीबाईच्या हातात एक पुस्तक दिलं. सावित्रीबाई त्या पुस्तकाकडे बघत होत्या. त्यांना वाटलं मला तर ह्या पुस्तकातलं काहीच कळत नाही, पण त्यांच्या मनात एक जिज्ञासा निर्माण झाली की पण मला ह्या पुस्तकातलं समजलं पाहिजे. तेव्हा सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाचा प्रवास झाला. मातीची पाटी केली आणि काठीची पेन्सिल करून शिक्षणाचा प्रवास सुरू केला. 1 जानेवारी हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. का? कारण भीमा कोरेगावला 500 महाराणी श्रीनाथ महाराजच्या नेतृत्वाखाली 28,000 पेशव्यांना मारले. भारतातील सर्वात मोठ्या जेलला बिहार म्हणतात. भारतातील सर्वात मोठ्या जेलला बिहार म्हणतात. शत्रूवर हल्ला होतो त्याला प्रहार म्हणतात आणि एकटा 56 जणांना पुरतो त्याला महार म्हणतात. एवढेच नव्हे तर 1 जानेवारी 1848 साली सावित्रीबाई फुलेंनी पहिली पुण्या भिडेवाड्यामध्ये मुलींची शाळा खोलली. त्यांचा शाळा खोलण्याचा संघर्ष खूप मोठा होता. त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली, चिखलफेक करण्यात आली, शेणही फेकले. लोकांनी बोलायला सुरुवात केली, धर्म भ्रष्ट झाला, धर्म संपत आलाय. असा धर्म आहे का की एखाद्याच्या शिक्षणामुळे त्यांचा धर्म संपत आलाय. धर्मासाठी लोक असतात, त्या लोकांसाठी धर्म असतो. सावित्रीबाईंनी हे सर्व सहन केले. पण एक दिवशी त्या शाळेत जात होत्या. शाळेत जाताना अचानक एक माणूस समोर आला आणि सावित्रीबाईला म्हणाला, तुला तुझी अब्रू प्यारी आहे का शिक्षण. तेव्हा ते शब्द ऐकता सावित्रीबाईंच्या पायाची आग सरमस्तकास गेली. त्यांनी त्याच्या कानाखाली एक जोरात मारल्या आणि म्हणाल्या, आज समोर आलास तर फक्त कानाखाली मारली, उद्या जर समोर आलास तर तुझ्या रक्ताने ही माती रंगवेल. स्त्री ही कोणत्याही जातीची असो, कोणत्याही धर्माची असो, कोणत्याही प्रांताची असो, अशाच कर्मठांच्या धमक्यांना ती घाबरते, पण ती आता घाबरणार नाही. जेव्हा तुला काय करायचं आहे, मनुस्मृतीचा काळ होता, तेव्हा पेशवेशाही होती, तेव्हा स्त्रियांवर अत्याचार अन्याय व्हायचे. असं पुण्यात शनिवारवाड्यामध्ये काशीबाई ह्या स्त्रीवर देखील अन्याय झाला होता. ती विधवा होती. त्यांचा 7वा महिना चालू होता. पेशवांनी त्यांच्यावर अन्याय केला, अत्याचार केला. त्या स्त्रीला कळत नव्हतं काय करायचं, कुठं जायचं, कसं जगायचं. तिच्यासमोर एकच पर्याय दिसत होता, आत्महत्या. ही गोष्ट सावित्रीबाईंना कळाली. सावित्रीबाईंनी ज्योतिबांशी
ज्योतिबांसोबत बोलल्या. त्यांच्या बोलल्यानंतर ज्योतिबांनी आणि सावित्रीबाईंनी त्या बाईला घरी घेऊन आले. त्या बाईंना सांभाळ केला. तिला 2 महिन्यानंतर एक मुलगा झाला. त्याचं नाव यशवंत. सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी त्या मुलाला शिकवलं, मोठं केलं, त्याला डॉक्टर बनवलं, डॉक्टर यशवंत. नंतर काही काळानंतर आपल्या तिथे एक प्लेग असा रोग आला. प्लेग रोग हा संसर्गजन्य होता, म्हणजे एका माणसाला झाला तर दुसऱ्या माणसाला होणारा. सगळे माणसं घाबरून गेले, कोणी घराच्या बाहेर येत नव्हतं, एकमेकांशी बोलत नव्हतं. अशात सावित्रीबाईंनी आपल्या मुलाला बोलून घेतल्या आणि तिथे दवाखाना सुरू केला, उपचार करायला सुरू केला. ज्या ठिकाणी माणसं मरणाला घाबरून घरात बसत होते, त्या ठिकाणी मरणाला पाठीवर घेऊन जाणाऱ्या सावित्रीबाई फुले होत्या. ह्या प्लेगमुळं शेवटी त्यांच्या आयुष्याची ज्योत विझली. शेवटी जाता जाता एकच म्हणून इच्छिते, जगी तुझ्या त्यागाला तोडा आज नाही, जगी तुझ्या त्यागाला तोडा आज नाही. खरी ज्ञानदेवता तू सावित्री माई, खरी ज्ञानदेवता तू सावित्री माई. जय हिंद.